पुण्यातील पुलाची वाडी परिसरातली सुद्धा तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती। या पुलाची वाडी परिसरातल्या जवळपास 200 घरांमध्ये पाणी शिरलं होतं। मात्र या पुलाच्या वाडीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचा आरोप इथल्या स्थानिक रहिवाशांचा आहे। कारण सिंहगड रोड परिसरामध्ये जी काही परिस्थिती उद्भवली होती तिकडे मात्र प्रशासन हजर झालं होतं, इकडे मात्र कोणीही लक्ष दिलं नाही, अशा पद्धतीचा आरोप या सगळ्या नागरिकांचा आहे। काल सुद्धा मुख्यमंत्री पुणे शहरात दाखल झाले होते आणि त्यांनी सिंहगड रोड आणि शिवाजीनगर परिसरातली पाहणी केली, मात्र आमच्याकडे आले नसल्याचा सुद्धा आरोप इथल्या नागरिकांचा आहे। आणि त्यामुळेच प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी इथल्या नागरिकांनी आज निषेध आंदोलन केलेलं आहे। नेमकं काय म्हणणं आहे या नागरिकांचं ते आपण जाणून घेऊयात। काय तुम्ही आंदोलन करतायत, निषेध आंदोलन करतायत, काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? 25 तारखेला पुण्यनगरीमध्ये पाऊस झाल्याने रात्री पुराचं पाणी पुलाच्या वाडीमधील तब्बल 200 घरांमध्ये पाणी शिरलं होतं। रात्री अचानक पाणी 3 वाजता घरात शिरले। प्रशासनाच्या कुठल्याही पूर्वसूचना नव्हत्या, त्यात पाणी आतमध्ये शिरलं। त्यात दुसऱ्या दिवशी प्रशासनाने मदत केली, पण आदल्या दिवशी रात्री 3 वाजता लोक कुठे जाणार होती? पाणी अचानक घरात शिरलं होतं, ना सामान काढता येत होतं ना काय करता येत होतं। प्रशासनाकडनं कुठलीही मदत झालेली नाही। नंतर काल एकनाथ शिंदे आले होते, आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यनगरीत आले होते। सिंहगड रोडला एकता नगरमध्ये ते जाऊ शकतात, पण पुलाच्या वाडीतील 200 घरांमध्ये त्यांना लक्ष देता येत नाही का? पुलाची वाडी पुणे शहरात येत नाही का? पुलाच्या वाडीमध्ये पुणे शहर नाही आहे का? पुणे शहरामध्ये पुलाची वाडी नाही आहे का? इथं 3 जण त्या दिवशी 25 तारखेच्या रात्री 3 जण मृत पावले शॉक लागून। त्यांच्या घराला सुद्धा त्यांनी भेट दिलेली नाही। समोरच्या रोडनी तुम्ही जातात, मग तुम्हाला इथं लक्ष देता येत नाही। आणि नागरिकांना तर आता सगळ्यांना कळलेलं आहे की काहीतरी मदत म्हणून 5000 काहीतरी घोषित केलेली आहे। 2015-16ला जेव्हा पूर आला होता तेव्हा लोकांचं एवढं नुकसान झालं नव्हतं, पण 15,000 रुपये मदत निषेध केली होती। आता कमीत कमी प्रत्येकाच्या घरात 1,00,000 ते 1.5 लाख रुपये त्याच्यावरतीच नुकसान झालेलं आहे। आणि आता तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? काय तुम्हाला प्रशासन आहे की आमची लवकरात लवकर त्यांनी मदत कर। एकतर आम्हाला कल्पना न देता त्यांनी घरात पाणी सोडलं, आम्हाला सांगितलं नाही। मध्यरात्री तुम्ही मेलेल्या लोकांना 10 लाख रुपये मदत जाय का? जिवंत लोकांना काय? एवढी लोक रस्त्यावर आलेत आज। काही मुलं शाळेत जाऊ शकली नाही, आज 15 दिवस झाले। त्यांची वह्या पुस्तकं भिजली, सगळं भिजलं, कागदपत्र भिजली। ह्या लोकांची कोण जबाबदारी घेणार? मुख्यमंत्री साहेबांना इथे यायला वेळ नव्हता का? मग पुणे दौरा तुम्ही केला कुठला? जेवढ्या ठरवलेल्या भागांचाच केला का? पुलाची वाडी पुणे शहरात येत नाही का? नकाशातनं गायबच केलीये का? त्यांना वेळ नाहीये म्हणजे गरिबांच्या बाजूने मोजक्याच म्हणजे त्यांनी आता जे मंत्री साहेब असू द्यात, आमदार खासदार असू द्या, अजून कोणी असू द्यात, फक्त आपल्या पुणे शहरात एकता नगर हेच एकटं राहिलेलं आहे का? पुणे शहरात अख्ख्या पुण्यात पाणी झालेलं आहे। पुणे शहरामध्ये त्यांनी फक्त 2च गोष्टींना भेट दिला आहे। बाकीचे जे आहेत ज्यांची परिस्थिती त्यांनी जाणूनच घेण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे। तर आमची मागणी एवढीच आहे की सर्वांकडे त्यांनी पाहावं आणि जी काय त्यांनी मदत घोषित केली ती जास्तीत जास्त द्यावं, छोटी मदत नको आहे आम्हाला। कुठेतरी तुमच्याकडे दुर्लक्ष झालंय असं तुमचं म्हणणं आहे? हो, आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे। म्हणजे प्रत्येक वेळेस आम्ही काय म्हणत नाही की तुम्ही आम्हाला डिक्लेअर करा की आम्ही टीव्हीवर यावं किंवा काय करावं, उलट असं कुणालाच वाटत नसतं। पण काही इथलं कुठलंही प्रेमनगर हे नाव पुलाची वाडी हे कुठेच नाही, त्यामुळे कुणालाच माहिती नाही की इथं किती पाणी आलं, इथं किती माणसं राहतात, काय झालंय, त्यांचं किती नुकसान झालंय। टॉयलेटचं सुद्धा प्रॉब्लेम। आमचं पुढे या तुम्ही थोडं, काय बोला। इकडे कोणीच आलेलं नाही म्हटलं, आमचं पण भरपूर नुकसान झाले। मदत कुठलीच आम्हाला मिळालेली नाही। काय नुकसान झालंय तुमचं? सगळंच झालंय, आता सांगताच येत नाही, काहीच राहिलं नाही। वॉशिंग मशीन सगळ्याचं नुकसान। तुम्ही आमची घरं बघून घ्या, कळेल तुम्हाला की काय वस्तूंचं किती नुकसान आहे। तुम्ही आमची घरं बघा आणि तुम्ही दाखवा टीव्हीवर काय आमच्या घरामध्ये। स्थानिक लोक आहेत, देवेंद्र देवकर, खाडेभाऊ, दत्तात्रय खाडे, त्यांनी आता प्रशासनाकडनं काय नेमकं तुमचं? डॉक्युमेंट सुद्धा नाही राहिले। अचानक पाणी सोडल्याने आमचे डॉक्युमेंट पण सगळे पाण्यात गेले। एका डॉक्युमेंटसाठी आम्हाला किती हेलपाटे घालावे लागतात। मुलांचे शाळेची पुस्तकं, वह्या सगळं गेलंय। प्रशासनाकडनं काही नियोजन काही न करता पाणी सोडलंय। माझं तर ऑपरेशन झालं, मुलांनी मला एवढ्या पाण्यात ना खाली उतरवलंय, माहीतच नाही आम्हाला पाणी चढलेलं, एवढ्यात ना खाली उतरवलं।
अशी आमची कंडिशन आहे. टॉयलेटची व्यवस्था नाही आहे ते आणि नागरिकांसाठी. माननीय मुख्यमंत्री साहेब येऊन गेले, पुलाची वाडी त्यांना आठवली नाही का? तुम्ही एकता नगर मध्ये जाताय, तुम्ही कामगार पुतळ्याला जाताय, तिथं मदत देताय, इथं माणसं नाही राहत का? इथं कुणी त्यांची मदत गेलेली आहे. कडकडनं येऊन बघून जातात. रोडवरनं जातात मुख्यमंत्री साहेब, त्याच्या समोरच पुलाची वाडी आहे. हा महाराष्ट्राचे आहे ना, मग महाराष्ट्रात त्यांनी सगळीकडे बघितलं पाहिजे ना, सगळ्या भागाचा दौरा केला पाहिजे त्यांनी, त्या 2च भागाचा दौरा केला पाहिजे त्यांनी. हे सगळे पुलाच्या वाडीतल्या रहिवाशांचं, महिलांचं आक्रोश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यांचं म्हणणं आहे की काल मुख्यमंत्री आलेत, मात्र आमच्याकडे ते आले नाहीत, आमच्याकडे दुर्लक्ष केलंय, असा आरोप इथल्या सगळ्या रहिवाशांचा आहे. आणि आमचंही मोठं नुकसान झालेलं आहे. साधारणतः 200 घरांमध्ये या ठिकाणी पाणी शिरलं होतं. मात्र एकता नगरमध्ये जी मदत मिळते, इकडे पाटील इस्टेटमध्ये जी मदत मिळते, ती आम्हाला मिळत नाही आहे. त्यामुळे प्रशासनाने, मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं, असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. कॅमेरामन विकी चव्हाणसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.